नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। नरसी शहरात ग्रामपंचायतीच्या वतीने चौपदरी रस्ता दुभाजकावर हॅलोजन लाईट लावून शहरवासियांसाठी रस्ता प्रकाशमय। जिल्हा नियोजन समिती नांदेड जनसुविधा योजनेतून 5 लाख रुपये निधीतून या शुभ प्रसंगी नांदेड जिल्ह्यातील प्रमुख दळणवळण केंद्र असलेल्या नरसी शहरात ग्रामपंचायतीच्या वतीने चौपदरी रस्ता दुभाजकावर हॅलोजन लाईट लावून शहरवासियांच्या सोयीसाठी रस्ता प्रकाशमय करण्यात आला। यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली। सरपंच गजानन भिलवंडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी नागेश यरसनवार यांचे कौतुक करून अभिनंदन करण्यात आले। भविष्यात असेच लोकाभिमुख कार्य आपल्या हातून व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। या प्रसंगी नायगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जाधव, रामतीर्थ पोलीस ठाण्याचे ठाणेदार विक्रम हराळे, उपनिरीक्षक शिवराज नरवाडे, जिल्हा परिषद माजी सदस्य माणिकराव लोहगावे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तालुका प्रमुख रवींद्र पाटील भिलवंडे, माजी उपसरपंच मोहनदादा भिलवंडे, राजेश पाटील भिलवंडे, गुरुवर्य संजय महाराज जोशी, उपसरपंच अलीम बेग, वसीम बेग पटेल, DK हणवटे, माजी उपसरपंच नजीर शेठ बागवान, विशाल पाटील भिलवंडे, अनिल पवळे, शेख आजिमभाई, माधवराव वडजे, चंद्रशेखर पाटील भिलवंडे, इरफान कुरेशी, भास्कर कोकणे, शेख नजीर साब, बाबूलाल, महेश पाटील भिलवंडे, डॉक्टर धुप्पेकर, हाजी मुबारक शेख, दिनेश गोविंदराव सूर्यवंशी, जब्बार खान, पांडुरंग खणपट्टे, श्रीनिवास अक्कमवाड, अनिल बोधने, सुभाष चेट्टेवाड, बाबूलाल, माधव कोरे, मारुती सूर्यवंशी, गंगाधर नरसीकर, शेख वसीम हुसैन साहब, शेख फहीम भाई, सलीम भाई, शेख रफिउद्दीन भाई, मनसे नायगाव तालुका अध्यक्ष राजेश ताटेवाड, गणेश मेहता, पत्रकार सुभाष पेरकेवार, लक्ष्मण बर्गे, गंगाधर गंगासागरे, गोविंद टोकलवाड, सय्यद अजीम आदींसह व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयत संवादसाठी सय्यद अजीम नरसीकर, नायगाव, नांदेड। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा।